श्री गुरुदेव दत्त. अध्याय 31. शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही. चौरंगी श्रेणीकडे एकटक दृष्टी ठेवून तपानुष्ठान करू लागला. अध्याय 31. श्री गणेशाय नमः. जय जय जी जगतपालका, जगतपते वैकुंठनायका, जगत्सूत्र जितका, यदुकुळ टिळका, भक्ती सखा तू होशी, निखिल जीवन निर्विकारा, विवेक रत्न वैराग्य गरा, शुद्ध सत्व गुण गंभीरा, रुक्मिणी वरदा दीन बंधो, हे कृपार्णवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा, मागिले अध्यायी अनाथनाथा, जन्माच्या रंगीचा करविला परी त्याचे कथना, राहिले ते ग्रंथी लेखना, आता करवी जगजीवन, पुढे वैखरी वैसोनिया, तरी गताध्यायी सापत्न माता, लोटली तिथे कामसरिता, परी कृष्णागर प्राज्ञिक सुता, बळेची नेले पाचारून, करुणी जननीचा धिक्कारो, सदना गेला होता कृष्णावरो, एरी सखे जीवना पारो, वापाचारिली होती की, ते सांगुनी सकळ वृत्तांत, प्राणघाताशी झाली होती उदित, परी ती सखी प्रज्ञावंत, देत मसलत तियेशी, म्हणे बाई ओ भुजावंती, ईश्वर करणे प्रारब्ध गती, जैसे असेल तैसे पुढती, घडून येईल भिवू नको, परी तू ते सांगेन हितकारी, तैसेची धरुणी जीवी, नको कष्ट मानू आपुले देही, शयनी करी आता, शयनी केली पूर्ण राव, येईल पारधी होण, आल्या सेविला तुझे सुधन, परी तू उठू नको की, मग तो राव कुशेल तुते, तव तू सोंग दावी शोकाकुलते, रुदन करुणी वदे रायाते, प्राणरहित होय मी, आता काय ठेवणी प्राण, झाली नाही अब्रुरक्षण, ऐसे बोलता राव वचन, पुढे तुझसी कुशेल, पुसतावदे की प्रांजळवंत, कृष्णागर तुमचा सूत, कामुकोनी मम सदनात, स्पर्श वया धावला परी यत्ने करुण, बळे दिदला मागे लोटून, ऐसे होता अनुचित प्राण, कैसा ठेवू महाराजा, ऐस्या परी आराधुनी युक्ती, क्रोध उपजवी राया चित्ती, क्रोध वश झालिया रायनुपती, कले हे मुला सोडील की, मग ते कदा न म्हणे सूत, तुरे करेल प्राणरहित, मग तू सदनी आनंद भरित, सुख लाभते सेविका, अंगी विष तरुचा कोंब चांग, फुडूनी टाकिल्याने मार्ग, मग विषाचा शरीरी लाग, कोठुनी होईल जननी, आधी ठेचिल्या उरग मुख, मग कैसे मिरवेल विष दुःख, कंठकी धरल्या वृश्चिक, वेदने ते मिरवेना, हे वंढी असता धुंडाकार, वरी सांडावे लगबगे नीर, मग धाव सदनापर, घेत नाही जननी, तरी कृष्णागराचा वसवसा, तवर देही मिरवे स्वबळ फासा, तरी राया सांगोनी ऐशी आदेशा, दुःख सरिता लोटवी, तरी त्या उदकाचे आधी वळणा, दुःख सरिते बांधावे बंधना, बंधन बांधिल्या सजीवपणे, सुखे पुढे मिरविका, ऐसा सांगुनी ती होती, गेली आपुल्या सदनाप्रती, एरीकडे भुजावंती, कनकमंचिकी पौडली, त्या जुनी अन्नोदक स्नान, कैसे शृंगार कुंकुमले न, सर्व उच्चार ते त्याजुन मिनमुख तै पहुडली, तो एरीकडे साशांगरा,
पारदे खेळूनी कानन भार, चिंता अब्दीची सो फोडूनी लहर, सदनात दे जातसे नाना गजरे यंत्रस्थित, चमब्दीचा लोट लोटीत, क्षेत्रपाती पूर्ण भरित, चमतोय तेंदवा यावरी रावतो पूर्ण ज्ञानी, संचार करी आपुले सदनी, दृष्टी समोर न देखिता राणी, पाचारिके विचारितसे म्हणे कोटी आहे भुजावंती, सन्मुख का न आली परदी परती, आजी चुकूर ओणी चित्ती, निंबोलो ना तळती ते, राय ते बोलती पाचारिका परिचारिका, हे महाराजा सत्विवेका, आजी राणी कवन दुखावली कळेना, तेने करुणी शयना पाटी, वेजली आहे होऊनी दृष्कष्टी, होताची शब्द कर्णकुटी, सदना माझी संचरला तो ती मंचकी, भुजावंती राव देखोनी बोले काहीच म्हणेन काव कवनारती, शयन केले जीवलगे परितये उत्तरान देती, काहीच न बोले रायाप्रती, जीवनानोनी नेत्रपाटी, अश्रू ढाळे डळाडळा, ते पाहुनिया राव दयाळ, चित्ती दाटला मोहे केवळ, मंचकी बैसे होता वेळा, हृदयी धरी कांते ते, अश्रुधारा नेत्रपाती, राव कुशी सोये हास्ती, चुंबन घेऊनी लालन नीती, अंकावरी बैसवी तसे, अंकी बैसवणी सुधारा रत्न, हे मजडावया करी यत्न, राव कोंदणी हाटक प्रयत्न, अर्थरत्ना जोडीतसे, म्हणे सुख सरिते कोठूनी वेदले गडोळ चित्ती, दुःख गणाचा वर्षाव अमित कोणी केला तो सांग, मी राव महीचा भूप, मी बोलणारा दर्प सर्प, ऐसा व्यग्राचा करुणी लोप, दिदले माप दुःखाचे, तरी ती कवन पुरुष नारी, तुते अन्य झाली भारी, तरी माते बोलुनी वैखरी, निमित्त मात्र दावे का, आगे सहज तिथवा होत, दाविन त्या ते अर्कसूत, या बोलाची सहज भ्रांत, मानू नको जीव लगे, आगे प्रिय तू माते अससी कोण, गांजल दे उद्देशी हरिबाळा ते, जंबू कलेशी दुःख धरी मिरगेना, आगे मशकाचे नी पाडा, धडके उत्तरे गिरीचा कडा, हे राम रक्षे भूतवडा, रक्षणीया बैसतसे, तेवी तू माझी पट्टराणी, कोण घालू शके कांचनी, नाम दर्शवी प्रांजळपणी, मग पृथ्वी उर्वी न ठेवी तया ते, ऐसे ऐकता राव वचन, हृदयी तोषिली अर्थार्थी सघन, म्हणे महाराजा तव नंदन, भ्रष्ट बुद्धी व्यापिला, आपण गेलिया पारदेशी, कांत पावणी ममोद्देशी, येथे ओणी स्मरलेशी, हस्त माझा धरिला परी निर्दयवंते, कामे ओढिता झाला हस्त, म्हणे चालावे एकांतात, सुख संवाद भोगावा, मग म्या पावणी कामिका वृत्ती, हातात आसुडून घेतला निगुती, भयार्थ मानून आपुले चित्ती, सदना माझी पावले, पळता कोणे झाली अवस्था, उलथुनी पडेले महीवरती, परी म्या धरुणी तैसीच शक्ती, आड कवाड पै केले, मग तो छल बल द्विहीन, होवनी पाहे आपुले सदना, तस्मात आता आपुला प्राण ठेवीत नाही महाराजा, भल तैसिया गरळात, घेऊनी करी प्राणमुक्त, परी धैर्यवरिले तुम्हा करिता, तुमचा मुखे दुपाहावा, मज वाटले पारधीचे काना, अति तीव्र कर्कश भयाना, त्यातुनी तुम्ही जिवंतपणे कैशयाल वाटले, ऐसे बरे धुसधुसीत संचार होता हृदयात, म्हणून महाराजा येतपर्यंत प्राण देही रक्षिले, आता याची बोला पाठी, मी चकोर देही चंचकुटी, तव आनंदेंदूचे
जीवन शेवटी लक्षोनी तुष्ट झाली असे ऐसे बोलता भुजेवंती परम क्रोधवला नृपती परी क्रोध नवेक्षिती ओडवान लज्जी पेटला ओडवानल तरी कैसा शिखा मिरवी अंबरदेशा सूतरत्ना लागी कैसा ग्रासू पाहे क्षणात मग तैसाची येऊनी सदना बाहे या रक्त नेत्री भोवता बाहे म्हणे कोणीतरी येथे आहे पुढे यावे माझी या तव ते भृत्य धावत येते भृत्य नव्हे ते कृतांत दिसती राव वरुणी क्रोधरिती स्वतः त्या ते लोटतसे म्हणे भृत्य हो याची पावली जावणी मग स्वतःची करा ओळी अथवा बंधन करोनी हस्तवेरी खंडवनिया टाकावया ऐसे बोले नपुनात दूत धावती वाता कृता सदन वेडोनी राजसूत मृत्युमयेने नासे परी ते सेवक ज्ञान खानी पुन्हा जाती राजांगणी म्हणते महाराजा मृत्यू गवणी वृषावरू बैनेला राव क्रोधे तया पाहात म्हणे हस्तपादा ते कर खंडित पुन्हा येऊनी सांगत धावोनी राया ते तरी रायाचा कोपानळ तदा न होय शीतळ पुन्हा पाहुणी धूत मेळ तीच अज्ञापी परी ते भृत्य देहस्थिती म्हणती हा स्वामी राजसूत यासी वदिता काय अनर्थ कैसा होईल कळेना ऐसे संदेह भयस्थित पुन्हा जाती राजांगणात परी तो रावती संतप्त तीचा ज्ञापी मग ते दूत निष्ठुरपणे चौरंग आणती कनकवत कोंदणी तया लागी बैसवणी कार्यावरती वैवटले शुद्ध चोराटे चहाटे बांधोणी हस्त तदानीत कृष्णागराती हाती बंद सिद्ध केले हस्त खंड विखंड करावया परी कृष्णागर चपाटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला मग चुंगार मेळा विलोकावयाम धावते एरीकडे राजांगणी मिळाले थोर प्रज्ञी परी पोतचा कोरधाग्नी पावणी बोले न शकती कदाचित तरी वृत्तीचा क्रोधानळ लोक बोलाचे सुभद्र जळ प्राशने भेणे होता वेळ धाव मागे येतसे एरीकडे चव्हाटेशी कनक चौरंगी राजसुताशी दुती वैसोणी हस्तपादांशी योजिते झाले छेदावया शस्त्र करुणिया नग्न त्वरित एक घायाळ केले हस्त रेषेची झाले चरण व्यक्त भग्न होवणी पडियेले एकची अंकात वर्तला तेथे कोणी कोणानं विचारे जेथे पाहुणी सकळ संग्रमाते भयभीत संपूर्ण उपरी योजनी पद निवृत्ती तीक्ष्णधारा शस्त्रे हानिते ती ही एका घायक्षिती पदकमले पडियेले मग रुधिराचा बडबडाट मही लोटला अपार लोटा जेवी होती कुंकुम पळवट तेवी धारा शोभली परी रावतो कृष्णागर मूर्छेने व्यापुळी तीव्र कनकासनी चौरंगावर उलथोनिया पडियेला प्राण होनी कासावीस मुखावरील दाटला फेस उपरी कोरड पडली मुखास श्वेत नयन पै केले मग ते दुःख पाहणी लोक दुःखाने करीती महाशोक आहा कृष्णागरासारखे कमानिक व्यंत राये बनगिले एक म्हणती म्हातारपणी राव चळला हे प्राज्ञी आयसा पुत्र लावण्य खाणी नष्ट केला पदवीचा रे राजा परमभ्रष्ट झाला हे निर्दयी नष्ट आता येते राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना सहज प्रपंचाचे पावली
पडतसे आड बावली, परी राये हृदय क्षमा न कैली, घात करील कधी ते, आहा एकुलता एक बाळ, त्यावरी पाखडीला क्रोधानळ, माग प्रत्याजन प्रजान्याय कैसा शीतळ, वृद्ध राव राहिला एक मने राजनीती, तैशीच आहे सुरक्षिती, गृही राविली क्रोध संपत्ती, धाक पडेल प्रजेते, एक मने भ्रष्ट कृष्णावर, कुबुद्धी धरिली मातेवर, तै शिक्षा पावला साक्षात्कार, राया दोष न लागेची, गौपी गिरडीक याग्राशला, तरी का मारू नये त्याला, तरी रायाने धर्म पाळिला, शोभ धरिला नाही की, वृश्चिक होता दृष्टी व्यक्त, तरी का करू नये प्राणांत, दुष्ट आहे की दुसदूषित, मारू नये की त्याला, ऐंशा नानापुरी युक्ती, तर्क वितर्क जग बोलती, अपार मेळा चव्हाट्याप्रती, मिळाला असे लोकांचा, सहजासहज गमना, गोरक्ष मच्छिद्र उभय जाना, करिता हे आले चव्हाटे कारणे, तो अफाळ वेळा देखिला, सोडून गर्भात्री पर्वताते, न्यावे भेटसी मच्छिंद्राते, घेऊन जाता गोरक्षणात, आले होते ते ठाई, आले परी सहज चाली, नगर दीक्षेची कामना भिरिली, म्हणून पाहता व्यवहार पावली, येऊनी तेथे धडकले परी अपार मेळ, पाहुनी त्यात संचरले गौरबाळ, तो कृष्णागर होऊन विकळ, कनक चौरंगी पडियेला, मग मच्छिंद्रा ते पाचारून, दाविता झाला गौरनंदन, जळस चरसते पावन, परम चित्ती द्रवलासे, परी त्याचा अन्याय काय, लोकापाशी कुशे जाय, क्षण स्थिर करून हृदय, करणी विलोकी बाळाची, तो सहज अंतरी दृष्टी करिता, त्या समजली तयाची माता, आणि कृष्णावराशी वर्ता, अवतार दक्ष आढळला, ऐसा शोधिल्या चित्ती, माग क्रोधे नाटले तपो बसती, म्हणे हो हे रांड शक्ती, पृष्ठ झाली लोकांत, परी तो आहे मूर्खराय, चित्ती योजिता नये न्याय, बाळावरी तिने घाय, कोपशास्त्री योजिला, कोपास्त्री तरी ऐसा पुष्टी, बुद्धिद पृष्ठ, विषय लोभी अति वरिष्ठ, मही नसावा महाभ्रष्ट, मही बारा आगळा, लागोनी कांतीच्या बुद्धी संगती, बाळा लागी केली आरती, तस्मात राव विषय भक्ती, येऊ नये महिषी, ऐसे चित्ती धरुणी तेथून, उभय निघाले मंडळातून, वा गोरक्षा सकळ खून, निवेदिली रायाचे, सकळ गोरक्षा निवेदन होता, तोही आपुले हृदयी पाहता, पाहुनी म्हणे गुरुनाथा, यांचे नाव रंगाते आणावे, कृष्णागर तो चौरंगी व्यक्त, म्हणून गोरक्षी बोलला नितांत, कृष्णागर हे नाम महित, याही म्हणून वदलासे, आणि हस्तपादादी सकळे, एका चौरंगी झाले सकळ, म्हणून चौरंगी गौरबाळ, सहज स्थिती वदलासे, असो गोरक्ष मच्छिंद्राते, म्हणे राजसदना जाऊ त्वरिते, मागोनी घ्यावे चौरंगाते, नाथपंथी मिरवावया, मच्छिंद्र म्हणे कर्मशासना, रावरानी ते दुःख दाऊना, मग न्यावा शिवनंदन, नाथपंथी मिरवावया, गोरक्ष म्हणे ओ न हे ऐसे, नेऊ आदी चौरंगास, पूर्णपणे नाथपंथास, विद्यानाम करावा, मग तयाची हाती, रायासी दावावी प्रताप शक्ती, आणि त्याने चांडे प्रती, ओपणे ते ओपावे, तरी आता सम्यक उपचार, राया करू उत्तर, मावून घ्या स्नेह परिवार, चौरंगी ते महाराजा, ऐसी गोरक्ष बोलता वाणी, अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी, मग वयता राजसदनी, प्रविष्ट झाले महाराजा, पुढे धाडूनी द्वार रक्षक, श्रुत करविले नाव द्वंद्विक, की मच्छिंद्र गोरक्षक,
तपोनायक भेटीशी येती महाराजा. राये ऐकून ऐसे नाम म्हणे उचंबळे भावार्थ प्रेम. मनात म्हणे योगद्रुम वंद्यासी हरिहरा. परी मम दयारुण सुफळ बोध मच्छिंद्र कृपेचा उळला मेघ. ऐसे म्हणून लागवेग कनकासन सांडिले. समेघ सामोरा होऊन अनुपती दृष्टी देखिता मचित्र जती. भाळ ठेवून चरणावरती आलिंग तसे प्रेमाने. म्हणे महाराजा ज्ञानभंगा अज्ञानपतिता बोधली गंगा. वळवणी धीर पावल्या सांगा कुशब्द पाप नाशिला. ऐसे म्हणून राव पुढती नविता झाला गोरक्षा प्रती. भाळ ठेवणी चरणावरती सभे स्थानी आणिले बैसोळी कनकासनी. शोडी उपचारे पूजिले मुनी उपरी उभय जोडोरी पाणी. उभा राहिला सन्मुख म्हणे महाराजा योगद्रुमा तुमचे चरणी असे ममा प्रेमा. दर्शन दिले भक्ती उगमा मज भक्त कारणे. तरी आता काम शक्ती वेद कोणता सांगा जती जेवी ऋतुकाली. ध्रुमा प्रति फळे येतील तैसीच. तरी उल्हासपणे अर्थ दावा मज कारण. तो ते त्यावरी कामना पावना दृष्ट होईल महाराजा. ऐसे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ. शब्द चातुर्य पालिका रसाळ चौरंगी भावी निघाले. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा एक कावन वेदलाम. आज तुमच्या कौंडिन्य ग्रामा शासनी बाळ विलोकिला. राया तिष्ठिता तव कोपाग्ना तयाचे हस्तपाद केले वग्ना. तो जरी तुमचा अन्यायी उत्तम महालागी ओपावा. रावसी ऐकोनी मात हृदयी गदगदेवनी असत. म्हणे महाराज योगी समर्थ काय त्या कराला नयोनी. म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पदस्ती. परी त्या पद गमाया शक्ती काही एक दिशेना. तुम्हीच वाहोणी आपुल्या स्कंदी वागवाल की कृपा निधी. तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्यपणे शक्य की अशक्य तुके वदकी. मुझे अर्थ कासय तू पाहसी. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य मने शशांकर नकुती. होगे उनी जावे अडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसे बोलता धरापाय उठोनी आले तत्काळ. परोपकारी आती कनवाळ चौरंगापाशी पातले. कनक चौरंगी सुधीरयुक्त तैसाची उचलिला मही भोसोत. ने ओणी आपुले शिबिरात स्तपाद तळी होईले. येथे सोते कल्पना घेती निर्जीवास सजीव करीतो जती. तेने चौरंगी हस्ती प्रदादी प्रती स्नेहाकडे का तळविले. निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरविले गहिनीनाथ. मग हस्तपाद निमित्त काय आवश्यक अशक्य झाले ते. तरी कवी म्हणे पुढील कारण. होते म्हणून मच्छिंद्राने लोहकडे मर्दुने आणि स्नेही तळले पदहस्त. तुते करुणे दुःखाचे शमन. पुढे पहा उन्नती नेमानेम समान उत्तमात्तम फळा मिळवू दे असे. ऐसा विचार करुणे चित्ती तळो लागले पदस्ती. मग तेथे राहणी एक राती. पुढे गमती महाराजा चौरंगी स्कंदी वाहन. मार्ग गमतसे गौरनंदन. मग ग्राम पाहुणी निघून बद्रिकाश्रमी पातले. शीघ्र जाऊनी शिवालयात भावे वंदिला उमाकांत. उपरी चौरंगी ठेवणी तेत काननात संचरले. काननी हिंडता तेत पाहितो एक गवर देखिले मही. देखता विसरती तया ठाई. गुहा माजरी
तव ते गफर ग परम गोमट पाहू बोलती प्रताप सुभट म्हणाती चौरंगी निश्चय तुळवट येथे कसून पाहावे तरी कसे रीती मग काय करीते झाले जती एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षणाते आणिले परी गुहात उचलुनी वरिल्या जमिनीत शस्त्रास्त्र जलपोणी तेथे अंधार व्यक्त केलेसे ऐसे कृत्य करुणी तेथे पुन्हा परतीने आले नाथ कंदी वावणी चौरंगीते पुन्हा परतुनी गेले त्या ठाई तेव्हा गृहद्वारा समीप तरु पुन्हा परतुनी तरु एक होता विशाळ रूप त्या खाली प्रताप प्रदीप सावलीत बैसले परी गोरक्षाशी वचंद्र म्हणे भावदेशी अनुग्रह चौरंगाशी याच ठाई ओपावा ऐसे बोलता मचरनाथ गोरक्ष वदतसे उत्तराते ममानुग्रह तपाश्रित लाभ होतसे महाराजा तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा ऐसे बोलता वरदयुक्त मच्छिंद्रमाने बरवी नीती तरी याची ठाई चौरंग प्रती तपा लागी साभावा ऐसे म्हणून गोरक्षाशी पुषिता झाला चौरंगाशी बाळा तू पूर्ण तपाशी बसतोसी की या ठाया यावरी बोले चौरंगनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात जेथे ठेवाल ते राहीन तेथ सांगाल करीन तैसेची परी एक मागणी आहे येथे तुम्ही जावे कोण्या देशाते परी प्रतिदिनी माझा हित पूर्ण दृष्टी रक्षावा इतुके माते दिदल्यास दान सकळात माझे कल्याण दिवसानुदिवस माझे स्मरण तव राजी फाळावे तुम्हास होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जैसे कूर्म दृष्टी करुण बाळा लागी पोषितसे ऐसे बोलता चौरंगीनाथ उभय झाले तोषवंत मग उचलोने गुहात चौरंगी ते ठेविले परी त्यास सांगती बारे ऊर्ध्व करी का दृष्टीप्रती शिळा सुटक दिसे क्षिती पडले वरती तुझ राया परी आपुले प्रसादे करुण तुते देतो एक वरदान दृष्टी याजूक वरुण काढू नको कदापि जरी दृष्टी किंचित चुकूर होता पडेल अंगावर मग प्राण सांडोनी सोडोनी जाईल शरीर पूर्ण होशील रणवळी मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहिले नरदेहात तर जतन करोनी शरीरात हित आपुले जोडी का मग एक मंत्र सांगोनी कानी म्हणे करी याची सदा गोखनी येण्याची सर्व तफा लागोनी प्राप्त होशील पाडसा मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते तया सामोरे जाणून ठेवित म्हणे हे फळ बक्षोनी निश्चित फळ पूर्ण तपाचरिका परी आली ग राया तुते दृष्टी रक्षावी जीवित्वी निमित्ते मंत्र जपावा तपोवर्त फळे भक्षावी सुदेशी ऐसी त्रिविधा गोष्टी तुते सांगितली परी रक्षी जीवा ते तो आम्ही लवकरी करुणी तीर्था ते तुझपाशी येऊ की ऐसे सांगोनी चौरिंगाशी बाहेर निघे गोरक्षेशळा आपुले गुहाद्वाराशी बंधन केले दृष्टीत्तर या उपराती तपाचार शक्ती चांडा स्मरला लावणी चित्ती तव त्या स्मरता येऊन क्षिती गोरक्षा ते भेटला म्हणती महाराजा योगोत्तमा च्या कामना उदे कोण तुम्हा तैसेची अर्थ सांगून आम्हा स्वरता लागे मिरविजे एरी म्हणे ओ सुभाननी मम प्राण आहे असतानी तरी त्याच्या सुदे लागोनी नित्य फळे उपावे आणि परी गुप्तार्थ फळे ठेवावी त्या नकळत शिळे उचलून जावे त्वरित नित्य फळे उपावी ऐसे सांगून चामुंडेसी चालते झाले तीर्थवाशी सहज चाली चालता महिषी गिरिनार पर्वती पोहोचले
एरीकडे चामुंडा सकळ उत्तम आनंदी देती फळ शिळा उचलून उतान काननात सांडिती परी तैसी कलशेरीती गुप्त सेवा करुणी जाती परी चौरंगी महाजती शिळा भय दाटला मनात मने गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण मनोनी दृष्टी या कारण खंडित क्षामे ऐसी भावना अनुनी चित्ती दृष्टी ठेविसले प्रतिमुखी नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा परी त्या भय करुणी खाऊ विसरला फळागारानं किंचित वायूचे अवतागमन तोची आहार करीत असे श्रेयवरती सदा दृष्टी परी ऊर्ध्वभागी ओपिली दृष्टी अंग हलवे नाम ही पाटी अर्थ काही चालेना जरी करावे चलनवलना नेनो दृष्टीशी चुकुरपणा शिळा झाली घेल प्राण म्हणून न हाले ठया ते फळे आजरी चाचपोणी घ्यावे हाती नेनो तिकडे जाय व चित्त गेली इंद्रिये समजती तया मागे धावती मग चित्त बुद्धी अंतःकरण हे तो ऐक्य असती तिघे जण फळ स्पर्शिता भावने करुण भ्रष्ट होईल सर्वस्वे मग मंत्ररूपे स्मरण शक्ती अबुद्ध करेल माझी पामती म्हणून सांडिले फल प्राप्ती युगाहोनी लक्षित असे ऐसे उभयता कांचनी करुण आटत चालले रुधिर प्राण परी ते रुधिर मांस लक्षण आटता हे तव सत्य रुधिर मांसा लागोनी भक्षित भक्षोणी कौदगमय करीत शेवटी चित्तासी हरित भक्षण करीतसे नित्यशाह चित्ताटिले सकळ रुधिर पै शरीर उरले अस्थिपंजर वरी उगवली त्वचा त्यावर गवसणी परी विराजे जो वरी शरीरी असे प्राण तो वरी असती तुझ्या ग्राण प्राण भंगिल्या भंगयान सर्वत्रासी माहिती नाडी तुझ्या अस्ति चौरंगी उतरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीरी वापनभूती त्रासोनिया पळाले मग तो देह काष्टा समान बोला रहित चलन वलनहीन ऐसे भावने बाळगाताने वारुळवरी रचिले मग तितुक्या दृष्टी हरण्याप्रती मुखी ध्वनी मंत्रशक्ती तितुके वरे मग निश्चिते जिकडे तिकडे झालीसे ऐसे परे चौरंगी ते झाले आहे निज देहाते यावरी पुढील स्वार्थे पुढील ध्येय ऐका दे तरी हा ग्रंथ नवरत्न रहार आणि वर्डीर्य स्वते अजापार तुम्हा श्रोतिया शृंगार धुंडी सोत वर्पित असे नरहरी वंश मालुते मालू नरहरीचा शरणागत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रोतिया ते संकल्पिला स्वस्ती भक्ती कथसार संमत गोरक्षिकाव किम्यागार सदा परिसोत चतुर श्रोते चतुर एक त्रिशमत्या ओढाव श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।